नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी जयदेव जयंत बर्वे, मॅनेजिंग डायरेक्टर नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा. कोविड-19 जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आम्ही फेसबुकच्या माध्यमातून आपल्याशी वारंवार संवाद साधायचा प्रयत्न करतोय. आजचा जो आपला शेतकरी संवाद आहे त्याच्यामध्ये आपण नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग क्रमांक 9 यामध्ये आपण ओळख करून घेतोय जैविक कीड नियंत्रण आणि त्याच्या अनुषंगानं नेचर केअर फर्टिलायझर्सची असलेली उत्पादनं. निश्चितपणे मला खात्री आहे की हा जो काही आम्ही सेंद्रिय विचार किंवा शेतकरी संवाद जो चालू ठेवलाय त्याचा आपल्याला निश्चित उपयोग होतोय. आम्हाला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत, खूप लोक प्रश्न विचारतायत आणि तज्ज्ञ लोकांकडून आम्ही त्याची उत्पादनांची असेल किंवा तुमच्या प्रश्नांची असेल ही जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. तर आपण आजच्या या भागाकडे आपण वळूया. मागच्या भागामध्ये आपण जैविक खतं कशाला म्हणतात, नत्रस्फुरत पालाश पिकाला कशा पद्धतीनं मिळवून देणारी जी यंत्रणा आहे ज्याला आपण जैविक खत म्हणतो त्याची माहिती घेतली होती. आणि आजचा जो विषय आपला आहे तो जैविक कीड नियंत्रण आणि नेचर केअरची त्याच्या अनुषंगाने असलेली उत्पादनं. तर आपण आजच्या आपल्या मुख्य भागाकडे वळूया. पुनश्च एकदा सर्व शेतकरी बंधूंचं मी स्वागत करतो आणि आजच्या भागांमधून तुम्हाला पण निश्चितपणे चांगली माहिती मिळेल अशी आशा व्यक्त करतो. तर जाऊया आपण आपल्या नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग क्रमांक 9 या कार्यक्रमाकडे. शेतकरी बंधूंनो, पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत शेतकरी संवाद नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग क्रमांक 9 जैविक कीड नियंत्रकांचे महत्व आणि नेचर केअरची उत्पादनं. वनस्पतीवरती प्रामुख्याने येणारे रोग याची आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. किंबहुना आपण हा पूर्वी एक भाग घेतला होता. डॉक्टर सतीलाल पाटील हे आपल्याकडे आले होते आणि त्यांनी संपूर्ण प्रणाली कशा पद्धतीने काम करते, कशी कीड येते, कसे रोग येतात, जीवाणूजन्य रोग कुठले, विषाणूजन्य कुठले याची आपण व्यवस्थित सविस्तर माहिती घेतली आहे. पण आज जेव्हा जैविक कीड नियंत्रणाबद्दल जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा या सर्व घटकांची पुनश्च एकदा थोडक्यात माहिती करून घेणं हे मला प्रामुख्याने गरजेचं वाटलं, म्हणून मी ही स्लाइड मुद्दाम ऍड केली आहे. तर वनस्पतीवर येणारे रोग, विषाणूजन्य रोग क्रमांक 1, जीवाणूजन्य रोग दुसऱ्या नंबरवरती, नंतर बुरशीजन्य रोग, सूत्रकृमी आणि कीटक. आपण जर क्रमवारी बघितलीत तर लहानापासून मोठ्याकडे आपण गेलेलो हे तुमच्या लक्षात येईल. मगाशीच मी म्हणालो की कोविड-19 मुळे आपण हे सगळं फेसबुक माध्यमातून तुमच्याशी बोलतोय, लोकांची चर्चा करतोय, तज्ज्ञ लोकांना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. कोविड-19 हा विषाणू ज्याला आपण व्हायरस म्हणतो, परवलीचा शब्द सगळ्यांना विषाणू माहिती आहे, व्हायरस माहिती आहे. तर या सगळ्या कोविड-19च्या अनुषंगाने आपण एक वर्षभर या गोष्टींबरोबर झुंजतोय. संपूर्ण जग आज कोविडनी अक्षरशः गुडघ्यावर आणून ठेवलंय आणि त्या विषाणूचं किती महत्व आहे, काय पद्धतीने तो जगाला त्रास देऊ शकतो हे तुमच्या लक्षात आलंय. हाच विषाणूजन्य रोग हा वनस्पतीवरती येतो, पिकावरती येतो, त्रास देतो, प्रचंड प्रमाणात नुकसान करतो आणि हा कुठंही नजरेस पडत नाही. खूप मायक्रोस्कोपिक लेवलला आपण जर जाऊन बघितलं तरच तो दिसतो, पण अत्यंत सूक्ष्म पण तो मोठ्या प्रमाणात त्रास देतो. त्यानंतर त्याच्यापेक्षा आकाराने थोडेसे मोठे म्हणजे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूजन्य रोग. आपल्याला माहिती आहे काही बॅक्टेरिया उपयुक्त आहेत, काही त्रासदायक आहेत. तर त्यातल्या जीवाणूजन्य बॅक्टेरिया जे काही आपल्याला त्रास देतात, जीवाणूजन्य जे रोग आहेत त्यांची आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर येतं बुरशी, ज्याला आपण फंगस म्हणतो. काही बुरशी आपल्याला अनन्यसाधारण माहिती आहेत की त्यांचं महत्व किती आहे, कशा पद्धतीने ते रोग कंट्रोल करण्यामध्ये, बुरशीजन्य रोग थांबवण्यामध्ये मदत करतात. आणि काही बुरशीजन्य ज्या गोष्टी आहेत, ज्या बुरशी आहेत त्या तुम्हाला त्रास देतात, त्या बुरशीजन्य रोग. सूत्रकृमी म्हणजे ज्याला आपण निमॅटोड म्हणतो. सूत्रकृमी हा वनस्पतींच्या मुळावरती जातो, त्यातनं न्यूट्रिएंट अपटेक मोठ्या प्रमाणात ज्या वनस्पती घेत असतात तो न्यूट्रिएंट तो घेतो तिथे आणि वनस्पतीला अन्नांश कमी पडतात आणि सातत्याने तो हेच काम करतो, जमिनीत वाढतो आणि मुळीवरती वाढून त्रास देतो. हे तुम्हाला सूत्रकृमींबद्दल पण थोडक्यात माहिती आहे. आणि नंतर येणारा तो कीटक, मग त्याच्यामध्ये सकिंग पेस्ट, प्रामुख्याने आपल्याला आंब्यातला तुडतुडापासून ते आपण ज्याला उडद्या म्हणतो, द्राक्षामध्ये उडद्याचा त्रास होतो, किंवा व्हाईट फ्लाय तुम्हाला माहिती आहे, लाल कोळी, पांढरी माशी, हे अनेक कीटक की जे तुम्हाला सातत्याने त्रास देत असतात. तर अशी ही वर्गवारी याच्यामध्ये वनस्पतीवरती येणाऱ्या रोगांची आपण करूया आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे त्याची ओळख करून घेण्यासाठी बोलूया. विषाणूजन्य रोग ज्याला आपण व्हायरस म्हणतो त्याच्यामध्ये टोबॅको मोझॅक व्हायरस, टोमॅटो येलो लीफ कर्ल व्हायरस, त्यानंतर खाली टोमॅटो स्पॉटेड मोझॅक व्हायरस आणि क्युकुंबर मोझॅक व्हायरस. आता हा व्हायरस बेसिकली काय आहे, विषाणू काय आहे, तर विषाणू स्वतः चलनवलन करून पिकावरती जात नाही, त्याला कोणी ना कोणीतरी कॅरियर लागतो. प्रामुख्यानं जे विषाणूजन्य रोग येतात ते सीड मधनं कॅरी होतात, बियाण्यातनंच कॅरी होतात, नंबर 1. नंबर 2, वनस्पतीवर जेव्हा सकिंग पेस्टचा अटॅक येतो, थ्रिप्स येतो, माइट्स येतात किंवा काय
ज्याला आपण तुडतुडा, ऍफिड्स, जॅसिड्स जे येतात ते व्हायरसला कॅरी करून घेऊ जाऊ शकतात एका वनस्पतीवरून दुसऱ्या वनस्पतीवरती. हा एक त्यांचा मोड ऑफ ट्रान्झिट होण्याचा ट्रान्सपोर्टेशन, वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन तो एक असू शकतो. पाण्यावाटे, हवेवाटे, एखाद्या माणसावाटे, म्हणजे आपण व्हायरसनी ज्या झाडाला इन्फेक्शन झालेलं आहे त्याला जर आपण हात लावला आणि तोच हात जर आपण जाऊन दुसरीकडे लावला तरी सुद्धा व्हायरस आपण कॅरी करून घेऊ शकतो. याचा अर्थ थोडक्यात असं समजून घ्या की व्हायरसला कॅरियर लागतो, व्हायरस स्वतः एका जागेपासून दुसरीकडे जाऊ शकत नाही. मग मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन त्याचे हे आहे ते आपण प्रामुख्याने लक्षात घेतले. व्हायरस ओळखतो कसं आपण? भेंडीवरती येतो, टोमॅटोवरती व्हायरस येतो, कलिंगडावरती येतो, ज्याला आपण चुरड्या मुरड्या म्हणतो, म्हणजे पानं आकसतात, पानं आखूड होतात, पानं अशी बोकडली जातात म्हणतो आपण त्याला. चुरड्या मुरड्या, बोकड्या हे आपल्या भागातले, ग्रामीण भागातले आपण वापरणारे शब्द. पण लीफ कर्लिंग हे प्रामुख्याने लक्षात घ्या. तो मुळामध्ये पानावरती अटॅक करतो आणि पानामध्ये जाऊन त्याचं शिरावरती तुम्हाला तो पिवळेपणा दाखवतो, लीफ कर्लिंग होतं. पानं फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत, हरितलवकांचं त्याच्यामध्ये प्रमाण, त्याची ऍक्टिव्हिटी तो कमी करतो. आणि अशी जी झाडं आहेत त्याला शास्त्रज्ञ म्हणतात की ती तुम्ही वनस्पती ज्या आहेत त्या काढून टाका, त्या लांब नेऊन खड्ड्यात कुठेतरी पुरा किंवा जाळा. जे व्हायरस इन्फेक्टेड झाड आहे ते लगेच नष्ट करा, असा आपल्या सगळ्या तंत्रज्ञांचा आपल्याला सल्ला असतो, हेही आपल्याला माहिती आहे. तर त्या विषाणूजन्य रोगांवरती आपण बोलतोय, त्याच्या अनुषंगाने आपण पुढे जातोय. दुसरा जो मुद्दा आहे तो जीवाणूजन्य रोग, ज्याला आपण बॅक्टेरियल डिसीजेस म्हणतो. मग त्याच्यामध्ये बॅक्टेरियल लीफ स्पॉट येतो, बॅक्टेरियल ब्लाईट येतो. टोमॅटोवरती जो स्पॉट येतो त्याला बॅक्टेरियल स्पॉट म्हणतात. ब्लाईटमध्ये पुन्हा दोन भाग आहेत, लेट ब्लाईट, अर्ली ब्लाईट हे येतात. ब्लाईट हा मेनली मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबामध्ये आपल्याला त्रास देतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जीवाणूजन्य रोग सुद्धा मोठ्या प्रमाणात वनस्पतीवरती येतात. जीवाणूजन्य रोग जमिनीतून सुद्धा अटॅक करतात आणि या जीवाणूजन्य अनेक विषयांना लांब ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक व्यवस्थित प्रणाली वापरावी लागते. सो विषाणूनंतर जीवाणूजन्य रोग हे मोठ्या प्रमाणात येतात. मी थोडक्यात त्याची माहिती देतोय कारण खूप त्याचं डिस्क्रिप्शन जर आपण करत गेलो तर एक एपिसोड हा या एक गोष्टींसाठी पुरायचा नाही. त्यानंतर बुरशीजन्य रोग आपल्याला माहिती आहेत. अँथ्रॅक्नोज आहे, फ्युजारियम आहे, डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, रस्ट, बोट्रायटिस हे सगळे आपल्याला माहिती आहेत. आपला भाग हा प्रामुख्याने द्राक्ष बेल्ट असल्यामुळे तुम्हाला हे सगळे रोग माहिती आहेत. डाउनी, पावडरी हे द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. ग्रीन हाऊस मधल्या भाजीपाल्यावरती, रोजेसमध्ये, मेनली गुलाबामध्ये सुद्धा डाउनी येतो, पावडरी येतो, हे सगळ्यांना माहिती आहे. फ्युजारियम हा बेसिकली रूटमधनं येतो, जमिनीतनं येतो, तो मुळाला त्रास देतो. रस्ट आपल्याला माहिती आहे, हा उसापासून अगदी गव्हावरचा रस्ट, तांबेरा ज्याला आपण म्हणतो, हाही आपल्याला माहिती आहे. तर याचं नियंत्रण कसं करायचं याच्याकडे पण आपण जाणार आहोत, पाहणार आहोत. नंतर येतो तो सूत्रकृमी, अजून थोडा मोठा. सूत्रकृमी जसं मगाशी मी म्हणालो की वनस्पतीच्या मुळीवरती तो गाठी निर्माण करतो, त्यातनं तो वनस्पतीच्या मुळीला पंचर करतो आणि त्यातनं जो न्यूट्रिएंट सप्लाय जो वरती होत असतो तो न्यूट्रिएंट स्वतः खेचून घेतो, तो अन्नवंश तो स्वतः खेचून घेतो, वनस्पतीला अन्न कमी पडतं आणि मग त्याच्यामुळं वनस्पती ही बळी पडते. त्यामुळे सूत्रकृमी हा अत्यंत धोकादायक आहे. आज जगभरात जर आपण सगळीकडे बघितलं तर सूत्रकृमी हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि सूत्रकृमी कसा कंट्रोल करायचा याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. जमिनीमध्ये जसं मी मगाशी म्हणलं की जीवाणूजन्य रोग असतील, काही जीवाणू आपल्याला उपयुक्त आहेत, काही हानिकारक आहेत, काही बुरशी उपयुक्त आहेत, काही हानिकारक आहेत. तसंच सूत्रकृमींमध्ये ज्याला आपण निमॅटोड म्हणतो, सेल्फ ऍक्टिंग निमॅटोड हे आपल्याला उपयुक्त आहेत आणि हे जे सूत्रकृमी काही त्रासदायक आहेत, जे आपल्याला वनस्पती मारण्यामध्ये म्हणजे वनस्पती बळी पडण्यामध्ये हे कामी येतात. अशा पण पद्धतीने या दोन्ही सूत्रकृमींचा आपल्याला जमिनीमध्ये वावर आढळतो. त्यानंतर येतात ते कीटक, प्रामुख्याने रसशोषक किडी, बोंडअळी आणि अन्य किडी. रसशोषक मध्ये तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या डेकुण, आपल्याला सगळे माहिती आहेत, खोडमाशी, हे सगळेजण प्रामुख्याने रसशोषक मध्ये येतात. बोंडअळीमध्ये अमेरिकन बॉलवर्म हा प्रामुख्याने कापसामध्ये येतो. ठिपक्याची बोंडअळी असेल, गुलाबी बोंडअळी, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यावरती आपण बीटी कॉटन आणला. बीटी कॉटन आणल्यानंतर अमेरिकन बॉलवर्म आपण थोड्या प्रमाणात कंट्रोल करू शकलो, पण परत गुलाबी बोंडअळी ही सुद्धा बीटी कॉटनवरती येऊन मोठ्या प्रमाणात त्रास देते, हे पण आपण पाहतो आहोत. अन्य किडींमध्ये तंबाखूची पाने खाणारी अळी असेल, उंट अळी असेल, पाने गुंडाळणारी अळी असेल, नंतर हरभऱ्यावरती येणारी लष्करी अळी असेल, अनेक प्रकारचे कीटक ज्यांना आपण सामोरं जातो आणि या कीटकांना संपवणं, नायनाट करणं हे आपल्या हातामध्ये नाही, कारण प्रत्येकाला निसर्गामध्ये जगण्याचा अधिकार आहे. एक वेगळा विचार आमच्या मनामध्ये असा येतो की का बरं कीटकांचे अटॅक आपल्यावरती येतात, का आपल्या पिकांना ते येऊन त्रास देतात. तर डार्विन नावाच्या एका शास्त्रज्ञांनी छान थिअरी सांगितली आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. तुमचं झाडच सक्षम पाहिजे, तुमची जमीन सक्षम पाहिजे, वातावरण चांगलं पाहिजे, तर या किडी तिकडे येत नाहीत.
किडी या पेस्ट कंट्रोलचं जसं आपण म्हणतो की पेस्ट अटॅक आला की तो पेस्ट कंट्रोल मॅनेजमेंट आपल्याला ताबडतोब करावी लागते. किडीच मुळात काय येतात तर आमचं म्हणणं असं आहे की त्या क्वालिटी कंट्रोलचं काम करतात. जे निकृष्ट आहे, जे योग्य नाहीये, जे समाजामध्ये जायला नाही पाहिजे त्याच्यावरतीच किडींचे अटॅक येतात. सेंद्रिय शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचं असं मत आहे की आमच्याकडेही किडींचे अटॅक येतात, पण प्रामुख्याने ते अत्यल्प असतात. किरकोळ गोष्टी करून ते अटॅक आम्ही संपवू शकतो. त्यामुळे तुमची जमीन सुधारा, वनस्पती तुमची जास्तीत जास्त त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती कशी निर्माण होईल याकडे लक्ष द्या. तर हे फारशा गोष्टी तुम्हाला त्रास देणार नाहीत. त्यामुळे माझं असं मत आहे की किडी या प्रामुख्याने क्वालिटी कंट्रोलचं काम करतात. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणून जमीन सुधारणेकडे प्रामुख्याने आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मग किरकोळ गोष्टी करून या किडींना तुम्ही लांब ठेवू शकता. आणि देर इज अ टर्मिनॉलॉजी कॉल्ड पेस्ट मॅनेजमेंट. आपल्याला कोणालाही किडीला संपवण्याचा अधिकार नाहीये. वी हॅव टू मॅनेज द पेस्ट. हे पेस्ट तिकडं जिकडं तिकडं निसर्गामध्ये असणारच आहेत, हे कीटक तिकडं असणारच आहेत. ते तुमच्या पिकापर्यंत कसे येणार नाहीत याची प्रामुख्याने आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असं माझं मत आहे. आता याच्या व्यवस्थापनाबद्दल आपण थोडंसं बोलूया. जमिनीची नियमित आपण मशागत करत असतो. जमिनीत किडींचा प्रादुर्भाव आढळत असल्यास पालापाचोळा कचरा काढून टाकून उन्हाळ्यात जमीन आपण खोलवर नांगरतो. जमीन जेव्हा आपण नांगरतो तेव्हा कित्येक शेतातनं असं चित्र दिसतं की मागे बगळे आलेत, कावळे आलेत आणि ते किडींचा संहार करतायत. त्यामुळे जमिनीची मशागत, त्याचं व्यवस्थापन हे प्रामुख्याने गरजेचं आहे. शेतांमध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होईल याची काळजी घ्या. वॉटर लॉगिंग, पाणी थांबणं, पाणी एकाच जागी टिकून राहणं, यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये फंगल अटॅक्स निर्माण होतात. ते जमिनीत खाली मुळांना त्रास देतात. कीड नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व किडींना दाद न देणाऱ्या कीड प्रतिरोधक जातींच्या बियाण्यांची निवड करावी. जसं मी आता मगाशी बीटी कॉटनचं उदाहरण दिलं की अमेरिकन बॉलवर्ममध्ये बीटी कॉटन आपण घेऊन आलो, पण हे काही सर्वस्वी योग्य तंत्रज्ञान आहे असं सिद्ध होत नाहीये. काही अंशी शेतकरी असं म्हणतात की पुन्हा देशी वाणांकडे जाण्याची गरज आहे. पूर्वी आपण सिलेक्शन पद्धतीने वाण निर्माण करायचो. ज्वारी असेल, बाजरी असेल, भुईमुग असेल, आपलं आपण पीक पद्धतीमध्ये बियाणं स्वतःचं संरक्षित करायचो. आपल्या ज्या प्रजाती होत्या या किडींना फारशा दाद देणाऱ्या नव्हत्या. हायब्रिड बियाणी आपण जेव्हापासून आणायला लागलो तेव्हा त्याची भूक वाढली. मोठं उत्पादन हवं असेल तर मोठं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन देत असताना ह्या प्रजाती काही अंशी किडींना बळी पण पडल्याचं आपण पाहतो. त्यामुळे कीड प्रतिरोधक जाती, त्याच्या बियाण्यांची निवड करा, ती तुम्ही जमिनीमध्ये लावा. जास्तीत जास्त सेंद्रिय आणि जैविक खतांच्या वापरास प्रोत्साहन द्या, जेणेकरून जमिनीचा इम्बॅलन्स जो समतोल बिघडलाय तो समतोल आणण्याकडे तुम्ही लक्ष द्यावं. आणि नत्रयुक्त खतांचा समतोल वापर, कारण एक्सेसिव्ह नायट्रोजन हा मोठ्या प्रमाणात किडींना आमंत्रित करतो. अति नायट्रोजन झाला की जमिनीमध्ये जेव्हा तुम्ही भरपूर नत्र देता, भरपूर नायट्रोजन देता, तेव्हा तो नायट्रोजन पिकं घेतात. पिकांच्या पानामध्ये गोडी निर्माण होते, एक प्रकारचा कवकवीतपणा निर्माण होतो. ज्याला पानं सक्षम पाहिजेत, जाड पाहिजेत, हरित लवकांनी भरलेली पाहिजेत, ही जी स्थिती पाहिजे असते, पानांची जाडी कमी होते, पानं गोड होतात आणि मग किडी त्याकडे आकृष्ट होतात. कारण भक्ष्य आणि भक्षक हे निसर्गातलं एक इक्वेशन आहे. त्यामुळे नत्राचा इम्बॅलन्स जर झाला तर किडींचे अटॅक वाढतात. याकडे शेतकरी बंधूंनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पीक तणमुक्त ठेवावे, बांधावर असणाऱ्या किडींच्या पूरक खाद्य वनस्पतींचा नाश करावा. आता किडी ज्या येतात त्या काही वनस्पतींवरती वाढतात, त्या नेमक्या बांधावर जर असतील तर आपण त्यांना तिकडे आकृष्ट करतो आणि मग त्या पिकावरती येतात. पिकामध्ये पक्षी थांबे उभे करावेत. अशा पद्धतीचा जर आपण टी उभा केला आणि 10 ते 12 टी 1 एकरमध्ये लावले तर त्या टी वरती, म्हणजे लाकडाचा साधा टी जर उभा करून तर रोवला जमिनीमध्ये पिकाच्या थोडासा वर, तर काही पक्षी येतात त्याच्यावरती बसतात आणि मग ते त्या किडींचा कंट्रोल करतात. पाने खाणाऱ्या आळ्या, खोडमाशी, चक्री भुंगे या किडींना अंडी घालू नये म्हणून सुरुवातीलाच निंबोळी अर्क वापरावा. माझं एक प्रामुख्यानं शेतकरी बंधूंना असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही पीक कराल तेव्हा बॉटनिकल पेस्टिसाइड्स किंवा आपण दशपर्णी अर्क म्हणू किंवा अग्निअस्त्र म्हणू किंवा निंबोळी अर्क म्हणू, हा प्रत्येक तुमच्या फवारणीत जर तुम्ही ठेवलात तर या सगळ्या किडींच्या अंड्यावरती त्यांची जी छोटी स्टेज असते, जी पिलं येतात, एग्ज असतात, लार्वे असतात, प्री प्युपाय स्टेज असते, या सगळ्यावरती हे सगळे अग्निअस्त्र, दशपर्णी अर्क, नीम हे मोठ्या प्रमाणात काम करतात आणि पुन्हा पेस्ट अटॅक रिपीटेडली होत नाही. मागच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही चिकट सापळ्यांबद्दल बोललोय, गंध सापळ्यांबद्दल आम्ही बोललोय. यांचं जर नियंत्रण किडींचं करायचं असेल तर याचाही वापर करणं अनिवार्य आहे. कीटकनाशकांचे परिणाम, आता आपण काय करतो, 3-4 पद्धतीने आपण आपला हा सगळा कीटक नियंत्रण हा विषय बोलतोय. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय 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 करू शकतो की ज्या प्रॅक्टिसेस तुम्ही शेतकरी बंधू करू शकता.
पाण्याचं व्यवस्थापन असेल, मशागत असेल, त्याच्यातनं कीड नियंत्रण हा एक झाला. हा झाला आपण भौतिक पद्धतीने आपण म्हणू शकतो. रासायनिक पद्धती म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर आणि त्याच्यातून किडींना आपण कंट्रोल करणं. तिसरा प्रकार जैविक, ज्याच्याकडे आपण जाणार आहोत. पण रासायनिक कीटकनाशकं वापरल्यानंतरचे जे दुष्परिणाम आहेत की जे आपल्याला नक्की त्याच्यावरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे, त्याच्याबद्दल ही एक स्लाइड केलेली आहे. तर प्रामुख्याने काय होतं की जेव्हा तुम्ही कुठलंही कीटकनाशक फवारता त्याला ते कीड आणि मित्रकीड कळत नाही, तर मित्रकिडींचा मोठ्या प्रमाणात नाश होतो. अन्न, पाणी, माती याच्यामध्ये कीटकनाशकांचे अवशेष राहतात. सतत कीटकनाशक जर आपण वापरत राहिलो तर किडींना एक वरदान असं आहे की त्या कीटकनाशकांच्या विरोधी प्रतिकारक शक्ती या किडी निर्माण करतात. आणि मग 30 कीटकनाशक जर आपण वापरत गेलो तर त्याचा परिणाम होत नाही. सांगायचं उदाहरण म्हणजे डीडीटी असेल, बीएचसी पावडर असेल, फॉलिडॉल डस्ट असेल, हे डर्टी डझन मध्ये 72 सालीच बॅन झालेल्या गोष्टी आहेत, पण आपण आजही मी तिला त्या वापरतो. पण माझा प्रश्न असा आहे की पूर्वी डीडीटी टाकून काम व्हायचं, बीएचसी पावडर टाकले काम व्हायचं, रोगर मारलं काम व्हायचं, हे आज मारून काम होतं का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण या सगळ्या कीटकनाशकांच्या विरोधी प्रतिकारक शक्ती किडींनी ऑलरेडी त्यांच्यामध्ये निर्माण केलेली आहे आणि त्यामध्ये या मोठी अडचण होते. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की कीटकनाशकांना आमचा विरोध नाहीये, पण प्रामुख्यानं तुम्ही जैव कीटकनाशक, बॉटॅनिकल कीटकनाशक म्हणजे वनस्पतीजन्य वापरावीत. गरजेनुसार कीटकनाशक तुम्ही सिलेक्ट करावं जे ग्रीन मॉलिक्यूल आहे, ज्याचा रेसिड्यू फार काळ राहणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही नियंत्रण जर ठेवलं तर या किडीला तुम्ही लांब ठेवू शकता आणि पीक चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकता. दुसरी मोठी अडचण अशी आहे कीटकनाशकांची की आज उत्पादनं घटत आहेत. याला कारणीभूत काय आहे? तर मुख्य प्रमाणात आज मधमाशांचा पण नाश होतोय. परागीकरण यामध्ये मधमाशांचा मोठा रोल आहे. मधमाशी जर नष्ट झाली तर परागीकरण होत नाही, फ्रूट सेटिंग होत नाही. पर्यायाने तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचं उत्पादन घटतंय. आज कित्येक लेख, कित्येक शास्त्रज्ञ त्या अनुषंगाने लिहितात की तुमचं डाळिंबाचं पीक असेल, तुमचं कोणतंही पीक असेल, तर परागीकरणासाठी मधमाशांच्या 10 ते 15 पेट्या 1 एकरामध्ये ठेवा. मध उत्पादन हा एक वेगळा विषय झाला, पण परागीकरणातनं तुमचं 20 ते 25% उत्पादन वाढेल, इफेक्टिव्हली परागीकरण होईल. आणि म्हणून परागीकरण हा एक मोठा विषय शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यावा. बॉटॅनिकल पेस्टिसाइड्स जर तेव्हा तुम्ही वापरता, वनस्पतीजन्य वापरता, तेव्हा वास जेव्हा एखाद्या कीटकनाशकाचा येतो, या मधमाशा लांब जातात, त्यांना तो गंध आहे, त्यांना तो कळतो. पण जेव्हा त्याची इफेक्टिव्हनेस कमी होतो, जेव्हा त्याची प्रतिकार म्हणजे काम करण्याची प्रणाली कमी होते, तेव्हा या परत येऊन कामाला लागतात. कीटकनाशकांच्या बाबतीमध्ये मात्र असं होत नाही. कीटकनाशक वापरल्यानंतर त्याचा रेसिड्युअल इफेक्ट सुद्धा मधमाशांना मारतो. वनस्पतीजन्यचा रेसिड्युअल इफेक्ट राहत नाही आणि म्हणून प्रामुख्याने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. मनुष्य आणि प्राण्यास कीटकनाशक हानिकारक आहेत ते तर तुम्हाला माहिती आहे. आज विविध पद्धतीचे रोग, आज खेडोपाड्यातनं सुद्धा आपल्याला अनेक पद्धतीने असं आढळून आलेलं आहे की अति कीटकनाशकांच्या वापरामुळे मनुष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये वेगवेगळे रोग आपण पाहतोय आणि पर्यावरणाची हानी होते. हा तर सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी विडीसाइड्स असतील, इंडोसल्फान असेल, मोनोक्रोटोफॉस असेल, हे जे मॉलिक्युल आहेत विडीसाइड्सची आहेत, तर त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये रेसिड्युअल इफेक्ट हा जमिनीमध्ये राहतो, पिकामध्ये राहतो आणि त्याचा त्रास मनुष्याला, प्राण्यास होतो, पर्यावरणास होतो. आणि म्हणून वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशक याकडे आपण 70, 80, 90% जावं. गरजेनुसार कीटकनाशकाचा वापर करावा, हे मला या अनुषंगाने सांगायचं आहे. जसं मगाशी म्हणलं की मी भौतिक कीड नियंत्रण, रासायनिक कीड नियंत्रण आणि जैविक कीड नियंत्रण, भौतिक आपण पाहिले, रासायनिक पाहिले, आता जैविककडे आपण वळतो आहोत. जैविक कीड नियंत्रण हे का महत्वाचं आहे? कारण जीवोजीवस्य जीवनम हा निसर्गाचा एक अबाधित अटळ चक्र आहे, हा सिद्धांत आहे. प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवावरच अवलंबून आहे आणि म्हणून संपूर्ण सजीव दृष्टीचा समतोल राखण्याची जी किमया आहे ती निसर्गानं साधलेली आहे. संपूर्ण नैसर्गिक तंत्रांचा वापर पिकातील कीड नियंत्रणासाठी करणं याला आपण जैविक कीड नियंत्रण म्हणतो. परोपजीवी मित्रकिडी असतील, कीड नियंत्रणासाठी आपल्याकडचे काही जीवाणू असतील, काही बुरशी असतील, त्याचा वापर करणं म्हणजे जैव कीड नियंत्रण. विषारी रसायनं आपण अतिप्रमाणात वापरलं की हवा, पाणी, मृदा हे जसं अन्न घटक या सगळ्यांवरती जसा मोठा परिणाम होतो, तर तो टाळायचा असेल तर जैविक कीड नियंत्रण ही एक मोठी प्रणाली आहे, ती आपण सातत्याने वापरू शकतो. फक्त शेतकरी बंधूंनी याच्यामध्ये एक लक्षात घेण्याची गरज आहे, वनस्पतीजन्य आणि जैविक कीड नियंत्रण या दोनही गोष्टी आपल्याला जेव्हा वापरायच्यात त्या रोग येण्या अगोदर वापराव्यात. ज्याला आपण प्रॉफिलेप्टिक स्प्रे म्हणतो किंवा कीड येण्या अगोदरचे स्प्रे म्हणतो, त्या पद्धतीने ते घ्यावेत. कीड आल्यानंतर फार मोठा उपयोग यांचा होऊ शकत नाही, म्हणून कीड येऊ नये यासाठी शेतकरी बंधूंनी कामाला लागावं. प्रिव्हेंटिव्ह इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, हे सगळ्यांना माहिती आहे. सो प्रिव्हेन्शन, आपल्या पिकाचं संरक्षण, या दृष्टीनं जैविक कीड नियंत्रण या गोष्टीकडे आपण बघावं.
जैविक कीड नियंत्रणातील महत्वाचे घटक कुठले, तर परोपजीवी सूक्ष्म जीवाणू आहेत. बॅसिलस थ्रोएन्जिन्सिस, बॅसिलस सबटिलिस, फोटोरॅबोडस लुमिनन्सिस, हे सगळे त्याच्यामध्ये प्रामुख्याने येतात. परोपजीवी बुरशीमध्ये आपल्याला मेटारायझियम माहिती आहे. मेटारायझियम मोठ्या प्रमाणामध्ये कशावरती काम करतं, तर हुमणीवरती काम करतं. बिवेरिया बासियाना, ट्रायकोडर्मा विरिडी, सुडोमोनस, व्हर्टिसिलियम लिकॅनी, ट्रायकोडर्मा हर्जानियम, ह्या पण अनेक याच्यामधल्या स्पेसीज आहेत. परोपजीवी विषाणूमध्ये HNPV, SNPV हे विषाणू ज्या पद्धतीने म्हणजे ह्या आळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये काम करणारे हे विषाणू आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. परोपजीवी सूत्रकृमी आपल्याला माहिती आहेत. सूत्रकृमीमध्ये बेसिकली पॅसिलिओमायसिस हा आपण मोठ्या प्रमाणात वापरतो, पण हेट्रोरॅबॅटिकस इंडिका आणि त्यानंतर आपण पॅसिलिओमायसिस ज्याला आपण सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात वापरतो, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. भक्षक कीटक, ढाल किडा, परभक्षी, माकडमाशी, भक्षक कोळी अनेक असे आहेत. इव्हन सरडे सुद्धा मोठ्या प्रमाणात कीड कंट्रोल करण्याचं काम करतात. तुम्हाला माहिती आहे की द्राक्ष बागा जेव्हा आपण छाटत असतो ऑक्टोबर महिन्यामध्ये, तेव्हा बाहेर येणारा डोळा चाटासाठी उडद्या येतो आणि उडद्या आला की सरड्यांची संख्या वाढते, हे आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे जीवो जीवस्य जीवनम, भक्ष्य असला की भक्षक निर्माण होतं. गुळाचा खडा पडलाय, साखर पडली, तर 10 मिनिटात तुम्हाला मुंग्या तिकडे दिसायला लागतात. कुठून येतात, काय येतात, हे निसर्गात किमया आहे, आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे बगळे असतील, कावळे असतील, चिमण्या असतील, छोटे पक्षी असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये कीड नियंत्रणाचं काम करतात. याकडे आपण लक्ष द्यावं. सरडा असेल तर तो मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन आपण, म्हणजे कीटकनाशक मारलं नाही मोठ्या प्रमाणात तर ही सगळी मंडळी तिकडे राहतात. ऊसामध्ये आपण जेव्हा पाचट ठेवतो, पाणी देतो, उंदीर येतात, उंदीर आले की धामण दिसायला लागते, धामण मोठ्या प्रमाणात कंट्रोल करते उंदरांना. तर हा सगळा जो निसर्गाचा इम्बॅलन्स होऊ नये म्हणून आपण काम करण्याची आवश्यकता आहे. निसर्गाचा समतोल कधी राहील, तर रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकं यांना गरजेप्रमाणे तुम्ही वापरलं तर आणि तरच निसर्गाचा समतोल राहील. ती 100% कोणी वापरायची नाहीयेत, तर जे सेंद्रिय शेतकरी आहेत त्यांनी ती अजिबात वापरायची नाहीयेत. पण जे थोडंसं असेरा करतात, अर्धसेंद्रिय रासायनिक किंवा रेसिड्यू फ्री फार्मिंग करतात, त्यांनी त्या पद्धतीने ती वापरायला हरकत नाही. पण 80 ते 90% जैविक प्रणाली आणि वनस्पतीजन्य कीटकनाशकं याच्याकडे आपण लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. आता नेचर केअरची उत्पादनं काय आहेत, तर नेचर केअरची उत्पादनं याच्यामध्ये आहेत की सुपर सुडो, याच्यामध्ये सुपर सुडो सुडोमोनस फ्लोरोसन्स हा बॅक्टेरिया आहे. जमिनीमधील रोग बुरशी संपवण्याचं हा काम मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करतो. आता याच्यामध्ये काय काय होतं, हा कशा पद्धतीने काम करतो याच्याकडे आपण लक्ष देऊया. तर सुपर सुडो हा बॅक्टेरिया आहे प्रामुख्याने. तो जमिनीमध्ये तुम्ही देऊ शकता, जमिनीमध्ये तो मोठ्या प्रमाणात वाढतो. रायझोस्पियर म्हणजे जो रूट झोन आहे, त्या रूट झोनच्या बाजूला तो वाढतो मोठ्या प्रमाणात. आणि तो काय करतो, तर जमिनीतून येणारे बुरशीचे हल्ले तो परतून लावतो. त्याची ग्रोथ फास्ट होते, तो कॉलनी फॉर्म करून राहतो आणि रूट झोन जो असतो, जी मुळी असते, त्याला तो प्रोटेक्शन निर्माण करतो. अँटीबायोटिक प्रोडक्शन मध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात रोल आहे. अँटीबायोटिक प्रोडक्शन केल्यामुळे वनस्पतीमध्ये प्रामुख्यानं स्वतः एक रेझिस्टन्स निर्माण करण्याची ताकद निर्माण होते. HCN ज्याला म्हणतात म्हणजे हायड्रोजन सायनाइड हा घटक हा सुडोमोनस तयार करतो आणि तो त्याच्यामध्ये सगळ्या बुरशींना लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्लांट ग्रोथमध्ये ऑक्झिन्स ज्याला इंडॉल ऍसिटिक ऍसिड IAA म्हणतात, ते वाढवण्यामध्ये सुपर सुडोचा मोठा रोल आहे आणि काही प्रमाणात तो झिब्रालिन्स पण प्रमोट करतो. पावडरी मिल्ड्यू असेल, डाउनी मिल्ड्यू असेल, याच्यामध्ये तो काम करतो. लीफ मायनर असेल किंवा अगदी ऍफिड्स असतील, याच्यावरती आपण स्प्रे मधनं दिला तरी तुडतुडामध्ये सुद्धा हा काम करतो. पण प्रामुख्यानं हा बुरशीजन्य आहे. जमिनीमध्ये वापरल्यास सर्व बुरशींना लांब ठेवण्याचं हा काम करतो. स्प्रेमध्ये पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू मध्ये सुपर सुडो तुम्ही वापरू शकता, लीफ मायनर मध्ये वापरू शकता, तुडतुड्यामध्ये वापरू शकता. असा हा सुपर सुडो हा आमचं उत्पादन आहे. यातील जीवाणूंची संख्या प्रतिग्रॅम 5 × 10⁻² इतकी आहे. एकरी 2 किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून किंवा जीवामृतातनं किंवा पंपाद्वारे अळवणीत वापरता येईल आणि एकरी 2 किलो एका एकरला हा फवारणीतनं पण आपल्याला तुम्ही वापरू शकता. सुपर पॅसिलो मध्ये काय आहे, तर पॅसिलोमायसिस लिलासिनस ही परजीवी मित्र बुरशी आहे. तुम्हाला माहिती आहे सूत्रकृमी हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वनस्पतीच्या मुळावरती गाठी निर्माण करतो, त्यात तो वाढतो आणि वनस्पतीच्या अन्नांश तो खाऊन टाकतो, तो शोषून घेतो आणि वनस्पती वीक होते आणि ती बळी पडते. सूत्रकृमींमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारे सूत्रकृमी आहेत. एक पॅथोजेनिक स्ट्रेन आहे आणि एक सेल्फ ऍक्टिंग निमॅटोड आपण म्हणतो. ग्रीन हार्वेस्ट हे आमचं जर उत्पादन आपण वापरत असाल जास्तीत जास्त, तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची नीम केक आम्ही वापरलेली आहे. तर सेल्फ ऍक्टिंग निमॅटोड वाढवण्याचं काम ग्रीन हार्वेस्ट करतं आणि चांगले निमॅटोड वाढल्यामुळं त्रासदायक निमॅटोड कमी होतात. हा एक कंट्रोलचा पॉईंट झाला. पण सुपर पॅसिलिओ जर आपण दिला असेल
तर सुपर पॅसिलिओ काय करतं, तर हा पॅसिलिओमायसिस जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये स्वतः वाढतो आणि तो त्या डायरेक्ट ऍक्ट करतो, म्हणजे सूत्रकृमीवरती तो डायरेक्ट तो पॅसिलिओ जातो आणि तो वाढतो. ही जी बुरशी आहे ती त्याला एक हायफा म्हणतात. म्हणजे कोणत्याही बुरशीला एक त्याला म्हणजे मला एक्झॅक्टली मराठी शब्द सांगता येत नाहीये, पण बुरशीचा जो हायफा आहे तो त्या सूत्रकृमीवरती पेनिट्रेट करतो. तो त्याच्यामध्ये आज स्वतःला पेनिट्रेट करून त्याचा अन्नवंश घेतो आणि डायरेक्ट अटॅक करून तो त्याला संपवतो. मोठ्या प्रमाणात पॅसिलिओमायसिस हा सूत्रकृमीच्या अंड्यावरती काम करतो. सो पुनरुत्पत्ती ही जी आहे ती मोठ्या प्रमाणात थांबवली जाते आणि निमॅटोडचा अटॅक हा मोठ्या प्रमाणामध्ये थांबवला जातो. त्यामुळं सूत्रकृमींच्या निमॅटोडच्या पूर्णपणे कंट्रोल करण्याकरता पॅसिलिओमायसिस हे आपण जरूर वापरावं. यातील जीवाणूंची संख्या मगाशी सांगितल्याप्रमाणेच 5 × 10⁻12 इतकी आहे. एकरी 2 किलो सेंद्रिय खतामध्ये द्या. जीवाणू खताबरोबर हे चालू शकतं, सेंद्रिय खतामध्ये चालू शकतं किंवा जीवामृतांमधून सुद्धा चालू शकतं. शेणमूत्राच्या स्लरीतनं तुम्ही देऊ शकता किंवा डायरेक्ट ड्रिपद्वारे किंवा आळवणी तुम्ही करू शकता. सो पॅसिलिओमायसिस हे सूत्रकृमींच्या नियंत्रणामधलं अतिशय महत्वाचं असं उत्पादन आहे. त्यानंतर आम्ही आणतोय तो सुपर ट्रायकोडर्मा विरिडी ही मित्रबुरशी आपण याच्यामध्ये वापरतो आहे. जमिनीमध्ये आढळणाऱ्या फ्युजारियम असेल, फायटोफथेरा असेल, रोगावरती हा नियंत्रण मिळवतो. या ज्या बुरशी आहेत फ्युजारियम, फायटोफथेरा, या मुळाला येऊन त्रास देतात प्रामुख्याने, आणि म्हणून मगाशी एक मी मुद्दा मांडला होता की पाणी नियंत्रण, जमीन वापशावर ठेवणं, जमिनीमध्ये हवा जास्तीत जास्त भरणं हे महत्वाचं आहे. काही वेळा असं होतं की अति पाण्यानंतर सुद्धा मुळी काम करत नाही आणि मग फ्युजारियमचे, फायटोफथेराचे, पिथियमचे अटॅक्स येतात. ट्रायकोडर्मा जर तुम्ही जमिनीमध्ये सातत्याने वापरलं तर प्रामुख्याने हळद असेल, रायझोम रॉट असेल, त्यातला जिंजर असेल, म्हणजे आलं आपण म्हणतो, आलं लागणं म्हणतो खाली, त्याच्यावरती ट्रायकोडर्मा मोठ्या प्रमाणात काम करतो. डाळिंबामध्ये ट्रायकोडर्मा तुम्ही जमिनीवरती द्या, त्याचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला उपयोग होतो. अनेक बुरशीजन्य रोगांसाठी ट्रायकोडर्मा सजेस्ट केला जातो. तर तो करतो काय, तर तो मुळामध्ये इतर बुरशींची कॉम्पिटिशन करतो. ट्रायकोडर्मा जमिनीत दिलात की हा मोठ्या प्रमाणात स्वतःच वाढतो. तो तिथली जागा व्याप्त करतो. जागा व्यापल्यामुळे इतर बुरशींना वाढायला संधी मिळत नाही आणि त्यानंतर तो 2 गोष्टी करतो की एक म्हणजे अँटीबायोटिकचं प्रोडक्शन करतो, जेणेकरून ते इतर बुरशींना तो त्रास देतो आणि पिकामध्ये रेझिस्टन्स तयार करतो. अशा पद्धतीनं ट्रायकोडर्मा विरिडी किंवा अर्झॅनियम ह्या मोठ्या प्रमाणात काम करतात. तर हे 3 जी उत्पादन आहेत, सुपर सुडो, सुपर ट्रायको आणि सुपर पॅसिलिओ, हे आपण वापरावीत. त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या किडींना, आपल्या बुरशीयुक्त रोगांना जमिनीमध्ये किंवा पिकावरनं तुम्ही लांब ठेवू शकता आणि त्याचा निश्चितपणे तुम्हाला उपयोग होईल अशी मला खात्री आहे. सुपर सुडो, सुपर ट्रायको, सुपर पॅसिलिओ सर्व दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा वापर करावा, ती वापरून पाहावीत आणि तुमचे जे काही त्याच्याबद्दलची जी मतं आहेत ती आम्हाला जरूर कळवा. तुमचे प्रश्न जे काही असतील ते आम्हाला तुम्ही जरूर कळवा. आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबतो आहे आणि पुढील भागामध्ये जेव्हा आम्ही येऊ तेव्हा एक नवीन विषय घेऊन आपल्यापर्यंत येऊ. आमचा अधिक माहितीसाठी संपर्क आहे 9881584160 9881584160. तर पुनश्च एकदा शेतकरी बंधूंचे सगळ्यांचे आभार. आपण सातत्याने या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती देताय, आपण जास्तीत जास्त माहिती करून घेताय, नेचर केअरच्या उत्पादनांबद्दल माहिती करून घेताय. आमचं असं अजिबात म्हणणं नाही की आमची सर्व उत्पादनं तुम्ही वापराच, पण जी चांगली आमची उत्पादनं आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो ती जरूर वापरा. त्याच्या अनुषंगाने आजची ही 3 उत्पादनं आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. डॉक्टर गोपीनाथ हे पांडिचेरीमध्ये असतात. गोकुलम बायोटेक ही त्यांची कंपनी आहे. त्यांच्या सहयोगानं आम्ही उत्पादन निर्मिती करतो आहे. त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल याची मला खात्री आहे आणि म्हणून या भागात या 3 उत्पादनांची माहिती करून देणं ही आज माझ्यावरती जबाबदारी होती. आपण त्याच्या अनुषंगानं किडी, रोग, त्याच्या अनुषंगानं भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रणाली याचा आपण आज निश्चितपणे लोकांशी आपण संवाद केलेला आहे. या पद्धतीने आपण आपले कार्यक्रमांची मालिका अशीच चालू ठेवतो आहे. तर या मालिकांमधनं आपण सातत्याने सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त माहिती करून घ्यावीत, आपले प्रश्न विचारावेत. पुनश्च एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो, थांबतो. धन्यवाद.